अशी एक एकले असे कोणरे परिपूर्ण रामचंद्र भगवान की जय. खरोखर या काळच्या ज्या गोष्टी होत्या महत्वाच्या गेल्या पण मी आता काय मला लांबून ऐकू आल्या. नित्य प्रकार जो आहे आपण तो झोपेतून उठतो त्याला नित्य प्रकार म्हणतो. मी लांब होतो समजा त्याला उशीर झाला महाराजाचा फोन बंदच नाही. सेवेकडे सांगितले तसं काम सांगितलं म्हणून महाराजाचं काम करण्यासाठी शब्द चोरी केले. पण हा प्रकार जो आहे कथा कल्प नावाचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये मार्कंड्याने विस्तार केलेला आहे प्रयाण काळाचा. कसा नित्य प्रकार कसा आहे, निमित्त कसा आहे, महाप्रकार कसा आहे, ब्रह्म प्रकार कसा आहे आणि शिवी आंतरिक प्रकार कसा आहे. किती राजाला ज्ञान हो, इतकं ज्याला ज्ञान आहे त्या माणसाने राजकारणामध्ये जावा आणि ज्याला ज्ञान नाही त्याने आमच्यासारखे सरळ अवतारणार. राजकारणामध्ये आहे. अरे राजा जो सुग्रीव आहे तो महाप्रकाराचं आंतरिक प्रकाराचं वर्णन आहे. आता ह्या गोव्या मागून गेल्या महाराजाने माग जायचं नाही पुढे चालायचं होय. तर तशा प्रकारे जे ब्रह्म प्रकार आहे शेवटी आणखी जो आहे आणि तो प्रकारची सुद्धा माहिती वाढण्याला राजा सुग्रीव सांगू लागला. आई कथा सुग्रीवाची गोटी श्रीराम सुखावला पोटी हर्षे दोघा पडली मिठी सुख संतोटी स्वानंदे. बाकीच्याला नाही कळालं काय सैन्य काहीच कळलं पण रामाला कळालं की सुग्रीवाला काय ज्ञान आहे काय प्रकार आहे हे रामाला समजलं. काय झालं जो आनंद आहे तो आनंद भगवान रामचंद्राला झाला का ज्याची त्याची भेट पडली आनंद होत होय. आणि ज्याची त्याची नाही भेट म्हटलं मग मात्र त्याला जरी असलं तरी आनंद होत नाही. म्हणून सुग्रीवाच्या मुखातल्या नित्य प्रकारची ब्रह्म महाप्रकार तो सांगितलेला आहे. मार्कंड ऋषी हा त्या प्रकारतून निघालेले ऋषी पहा. तर असं सांगितल्यावर आम्हाला खरं चार जरी आले ह्यालाच म्हणजे ब्रह्मानंद कशाला म्हणते ती. आणि तो ब्रह्मानंद जो आहे भगवान रामचंद्राला शब्दानीच आनंद होतो, शब्दानीच माणसाला दुःख होतो. भगवान रामचंद्र एवढे दुःखी आहे पण राजा सुग्रीवाच्या मुखातले शब्द ऐकल्यावर असो मनाच्या ठिकाणी समाधान झालेले आहे. सुग्रीवाना ठवे बांधरपणा श्रीरामाना ठवे रामपणा ऐक्यते कथा संपूर्ण सुखी लक्ष्मण विराला. आणि मग मात्र आपल्या सैन्याला मी तूपणा जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांडुरू हारी असं त्या ठिकाणी सुग्रीवाजवळ सुद्धा मी वाढणारे हे राहिले नाही आणि रामाला सुद्धा मी देवा हे राहिले नाही. त्यावेळेस लक्ष्मण मनाच्या ठिकाणी धुरूनच गेला. अरे माझा भाऊ मी संगतन मला एवढे कळत नाही. पहा होय तुम्हाला वाटतं का जे माणसले आमच्यासारखे गंधले तिथे लय कळतंय. तुमच्यासारखे लय ज्ञानी तुमचं तसं आहे एक तत्व धरल्याला त्या तत्वाला सोडित नाही. आम्ही कोणते तत्व सोडित नाही. कोणत्याही तत्वामध्ये बसतो तसा त्या लक्ष्मणाला वाटलं आणि मनाच्या ठिकाणी धुरू लागले आहे किंवा मनाच्या ठिकाणी स्थिर अवस्था लक्ष्मणाची झाली. कुणाची देव आणि भक्ताचा संवाद ऐकला तेवढानी लक्ष्मणाला अशा प्रकारे अवस्था झालेली आहे. एक पडताची मिठी तिघांची विरालीची बुटी हरचे कोंडलीचे गटी सुख संतोषी श्रीरामा. ऐकिला त्या ठिकाणी त्रिपुटीच नाहीशी होऊन गेलेली आहे. निये ज्ञाता ज्ञान किंवा ध्येय ध्याता ध्यान ज्या ज्या वस्तू पाहिजे त्या तुम्ही एक रूप झालेला आहे. आपण उदाहरणार्थ या पाणी आहे आणि पाण्यामध्ये रंग टाकले काय होतो तसा होतो. तसं सुग्रीवाच्या मुखातले शब्द ऐकल्याच्या ओकानी तिघाची अवस्था एक रूप झालेली आहे. अत्यंत पाहिजे परिपूर्ण
रामा आणि सांगितलं अत्यांतिक जो प्रकार आहे आणि ते सांगितल्यावर अरे भगवान रामचंद्रच हा ब्रह्म आहे होय. मग त्या ब्रह्माला कोणतं प्रकार करणार आहे हा मग असा जो ब्रह्माची माहिती सांगितली आली आहे त्या योगाने समाधान या तिघालाही झालेला आहे. सीता शुद्धीची उत्पत्ती शुद्ध ब्रह्मजी रघुपती वाण्याला झाली पूर्ण ब्रह्मप्राप्ती सुख सर्वांती श्रीरामा. रामायणाला नावच काय नाटका नाटक आहे पण हे जे आहे फक्त हे सीतेने असं पात्र घ्यायचं रामाने हे घ्यायचं रावणाने ते घ्यायचं हे कशासाठी घ्यायचं हो सर्वाला ब्रह्म प्रब्रह्म दिसे उघडे असं हे ब्रह्म आहे उघड दिसण्यासाठी हे सीतेचं रामाचं लक्ष्मणाचं निमित्त केलेलं आहे. पण ह्या योगाने एवढे वाहणारा पद्म आहे या वाहणाराला ब्रह्मावस्था निर्माण झाली आली आहे. आपल्याला सुद्धा चारजरीत आलं की ब्रह्मावस्था निर्माण होत आहे. माणूस म्हणतो स्वर्ग कोणतं नरक कोणतं हेच आहे. ज्यावेळेस चारजरीला आलं की तुम्ही समजायचं आज आम्ही स्वर्गात होतो. मग ते स्वर्गातले कस काय महागारी आली महागारी येत नसते पण आपल्याला जो आनंद आहे तो आज आनंद भेटला आणि त्या आनंदाने स्वर्गा सुखाला सुद्धा लाता मारण्याची अवस्था होत आहे. तसं वाहणाराला ब्रह्मावस्था कुणाच्या सुग्रीवाच्या मुखातले शब्द ऐकल्याच्या योगाने तसं आपण सारे आपुरण्याचा बाबा महाराजाची वाट पाहतो. पुढला जो विषय आहे महाराजाकडून ऐकायचा आहे म्हणते आम्ही बसलो होतो त्यांचं ऐकायला हे कुंकून आले व उशिरा तसं नाही म्हणजे मी सुद्धा तर तशी जी अवस्था त्यांची ब्रह्ममय झाली आली आहे. आपल्या सर्व श्रुत्याला सुद्धा काय व्हावा एक ना यो एक दिवस ब्रह्म दिसावा नितूपणा बाजूला जावावा संत संघाचा प्रेम उत्पन्न व्हावा एवढंच चारजरी कार्याचं महत्व आहे. आणि यांची संगत घेऊन आपण सुद्धा तसं वाढण्याचा प्रयत्न करावा. इथून पुढची सेवा महाराज करणार आहे. कुंडलिका